अकोट शहरातील हनुमाननगर भागातील नाल्याच्या काठावर सर्व नियम धाब्यावर ठेवून अवैध मोबाईल टावर उभे केले असून नियमानुसार कुठल्याच नदी नाल्याच्या काठावर मोबाईल टावर उभारता येत नाही। अकोट शहरातील नगर परिषदेच्या हद्दीत अवैध मोबाईल टावर उभारणी केली आहे। मात्र अकोट नगर परिषदेचा बांधकाम विभाग डोळ्यावर पट्टी बांधून महाभारतातील धूत राष्ट्रांची भूमिका पार पाडताना दिसत आहे। यासाठी अकोट नगर परिषदेने अवैध मोबाईल टावर शोध मोहीम चालवून आवश्यक कागदपत्रे तपासणी करणे गरजेचे बनले आहे। अशा अवैध टावरमुळे शासनाचा लाखो रुपये महसूल बुडत असून रहिवासी भागात उभारणी केल्यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे। रेडिएशनच्या प्रमाणात वाढ होऊन आरोग्यावर दुष्परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही। तसेच हनुमाननगर भागातील नाल्याच्या काठावर सर्व नियम धाब्यावर ठेवून उभारण्यात आलेले टावर ज्या नाल्याच्या काठावर उभारले आहे, पावसाळ्यात या नाल्याला मोठ्या प्रमाणात पूर येत असतो। यामुळे कपार खचून टावर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही। अशा अवैध टावरमुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता असल्यामुळे या अवैध टावरवर कायदेशीर कारवाई करून हटविण्याची मागणी या भागातील नागरिक करीत आहे। सारंग कराळे, विदर्भ न्यूज, अकोट।